म्हणजे एका वाक्यामध्ये या स्वतंत्र भारताचा आत्मा ज्या माणसाने बांधला तो किती महान असेल हे वेगळं सांगायची गरजच नाहीये. खरं हे पहिलं जगातलं संविधान जे या देशातल्या लोकांनी या देशातल्या लोकांना अर्पण केलं. हे कुठल्या देवाला नाही, कुठल्या धर्माला नाही, इंग्लंडसारखं कुठल्या राणीला नाही, कोणालाच नाही. ही लोकांनी लोकांना अर्पण केलं. ही या देशातल्या शासनाने देशातल्या नागरिकांनी एकमेकांना दिलेली कमिटमेंट आहे. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की संभाव्य संविधानामधल्या कलमाला बांधील राहून आज हा असा निर्णय घेत आहोत की 21 वर्षाचं वय निश्चित ठेवावं. म्हणून मी सारखं म्हणतो की आजची संपूर्ण धडपड ही लोकांना मतदार यादीतून वगळता कसं येईल यासाठी चाललेली आहे. माझी भयंकर इच्छा आहे की माझं नाव मृतांच्या यादीमध्ये यावं. कारण मला न्यायालयामध्ये जाऊन न्यायालयाला विचारायचं आहे की माझा अंतिम संस्कार तर करा ना. नुसतं निवडणूक आयोग म्हणता हा मेला, मग जाळा की मला, जाळा पुरा काहीतरी तर करा. मी सगळ्यांच्या वतीनं जाणार की ब्राह्मण कुटुंबामधून न्यायाधीश जर होणार असेल तर क्रिमी लेअर लावा. का? मागासवर्गीयांमधून ओबीसीज मधून जर कोणी न्यायाधीश होणार असेल तर त्याला क्रिमी लेअर लावा. आणि तुम्ही काय वेगळे पडले? ते संपत्ती किती आहे, ते हुद्दा नोकरीचा काय आहे, अधिकार काय आहे वगैरे यासाठी नाही. सामाजिक दृष्ट्या बरोबरीचं समजता का? आणि ते होत नाही तोपर्यंत आरक्षण राहणारच. त्यामुळे तुरुंगामध्ये जाऊन जे स्वातंत्र्य मिळवलं आणि जे संविधान मिळवलं ते टिकवावं यासाठी 1000 वेळेला अभिमानाने तुरुंगात जाऊ. नाही घाबरत तुम्हाला. आणि माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे माझ्या संविधानाने मला ऑलरेडी देऊन टाकलेलं आहे. बाबासाहेबांनी आपल्याला काय शिकवण दिली? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आज या तीनही गोष्टींवर हल्ला चालू आहे. हे लक्षात येतं का? शिकण्यावर हल्ला होतोय. आपण बघितलं ना, महाराष्ट्रामध्ये 84,000 शाळा बंद केल्या. या 84,000 शाळांमधली 40 लाख मुलं, ही सर्व बहुजनांची मुलं शिक्षणापासून वंचित केली की नाही? म्हणजे पब्लिक सेफ्टी ऍक्ट, जनसुरक्षा कायदा, या अख्ख्या ड्राफ्टमध्ये जनसुरक्षा नावाचा शब्दच नाहीये. हा संपूर्ण ड्राफ्ट सरकारच्या सुरक्षिततेसाठी आहे. सरकारच्या म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या, त्याच्या सुरक्षेसाठी जे काही करता येईल ते सगळं त्याच्यामध्ये लिहिलंय. या देशातल्या नागरिकांचा न्याय या संकल्पनेवरचा विश्वास उडायला हवा. या देशातल्या नागरिकांचा शिक्षण या गोष्टीवरचा विश्वास उडायला हवा. या देशातल्या नागरिकांचा कर्तृत्व या गोष्टीवरचा विश्वास उडाला की ते दैववादी होणार. आणि दैववादी झाले की असे फालतू लोकांच्या मागे धावणार. मग तो येडा बागेश्वर पण येऊन काही बोलून जातो इथं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. त्यामुळे न्यायावरचा विश्वास उडवला, शिक्षणावरचा विश्वास उडवला, कर्तृत्वावरचा विश्वास उडवला. मग लागले नवसकर, उपासकर, तापासकर, काय 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 बावळटपणा. म्हणून यावेळच्या 14 तारखेपासून आम्ही असं ठरवलं की आम्ही नाशिकमध्ये येणारी प्रत्येक 14 एप्रिल, येणारा प्रत्येक 6 डिसेंबर, येणारी प्रत्येक 26 नोव्हेंबर, येणारा प्रत्येक 19 फेब्रुवारी, येणारी प्रत्येक बुद्ध जयंती ही फक्त शिबिरांनी साजरी करणार. आणि मी झेंडा घेऊन गेलो 15 तारखेला 8 दिवसांनी. त्यावेळेला 8,000 लोक आले कलेक्टर ऑफिसच्या समोर. तिथल्या कलेक्टरचं म्हणणं की एकाही स्वातंत्र्य दिनाला त्याच्या करिअरमध्ये त्यांनी महाराष्ट्रात एवढी लोक एका ठिकाणी आलेली पाहिली नाहीत सरकारी कार्यालयासमोर, सरकारी कर्मचारी सोडून. हे पुन्हा हे सांगण्याचं कारण हे सर्व होऊ शकतं. आपण आपली ताकद दाखवायला पाहिजे. आपण आपलं सार्वभौमत्व सिद्ध करायला हवं. मोदींचं काय करायचं, शहांचं काय करायचं, फडणवीसचं काय करायचं याचा विचार करण्यापेक्षा याचं कारण ही लक्षणं आहेत, आजार नाही. आजार रेशीम बागेत आहे. आजारावर उपचार होणं गरजेचं आहे. आजारावर उपचार झाला तर लक्षणं आपोआप पळून जातात. जरी विवेकाने विचार करणाऱ्या दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे सगळ्यांचे खून झाले असले तरीही त्याच पद्धतीने बोलायचं. यांचे खून होतात कारण त्यांचा विवेक हा यांना डिमॉलिश करत असतो. बुलडोजर न लावता डिमॉलिश करतो.
म्हणून ते विवेकाला घाबरतात आणि म्हणून बोलणं गरजेचं आहे. जर बोलण्याचं स्वातंत्र्य राहिलं तरच लोकशाही टिकेल. तर उभे राहा आणि बोला. तुम्ही नुसतं बोलायला लागलात की यांना पळताभुई थोडी होईल. आणि तो बोलण्याचा अधिकार, ते बोलण्यासाठी लागणारी बुद्धी, त्या बुद्धीसाठी लागणारं शिक्षणाचा अधिकार, हे सर्व या महामानवाने आपल्याला दिलं. आता आजचा विषय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं योगदान या स्वतंत्र भारताच्या मधलं असा आहे. पण मी थोडंसं आधी सांगतो की माझ्या एका मित्राने, डॉक्टर मित्र आहे, त्यांनी डायबिटीसवर एक पुस्तक लिहिलं आणि त्यांनी पुस्तक लिहिल्यानंतर त्याच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला येशील का असं मला सांगितलं. तर मी गेलो. त्यांनी मला बोलायला सांगितलं. तर झालं असं की मी पहिले 2 मिनिट डायबिटीस, त्याच्यानंतर 48 मिनिटं नागपूरचा गुरांचा डॉक्टर, नॉन बायोलॉजिकल, तडीपार या सगळ्यांबद्दल बोललो. शेवटची 2 मिनिटं पुन्हा डायबिटीस. म्हणजे मी असं म्हटलं की डायबिटीसबद्दल मला फारशी माहिती नाही, कारण मला काही नाही आहे डायबिटीस. त्याच्यापेक्षा एक भयंकर रोग आहे त्याच्याबद्दल मला माहिती आहे, त्यामुळे मी त्याबद्दल बोलणार. त्यामुळे मी ते सगळं बोललो. त्यामुळे हा विषय मांडत असताना बऱ्याच वेळेला बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान हे असं उलट्या हाताने घास भरवल्यासारखं येईल, म्हणजे ते समजेल. कारण आज काय होतं हे बोलणं जास्त गरजेचं आहे. तर त्याबद्दल मी आधी तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आपण सर्वांनी उद्देशिकेचं वाचन केलं. किती ओळींची आहे हे उद्देशिका? या उद्देशिकेमध्ये ओळी किती आहेत? या संपूर्ण उद्देशिकेमध्ये एक पूर्णविराम आहे, फक्त एक. म्हणजे एका वाक्यामध्ये या स्वतंत्र भारताचा आत्मा ज्या माणसाने बांधला तो किती महान असेल हे वेगळं सांगायची गरजच नाहीये. खरं एका ओळीमध्ये इतक्या महाकाय देशाचा आत्मा मांडणं आणि या मार्गावरच हा देश चालायला पाहिजे हे सांगणं. आम्ही पत्रकारितेमध्ये असताना माझा हा आग्रह असायचा, बरेच स्ट्रिंगर वगैरे बातम्यांचं हे पाठवायचे की म्हणजे पिच करणं आम्ही म्हणतो, तेव्हा मी त्यांना म्हणायचो की एका ओळीत तुला कोणती बातमी करायची आहे हे मला सांग, एका ओळीत. याचं कारण असं की त्या बातमीबद्दलची किती स्पष्टता आणि क्लॅरिटी तुझ्या मनात आहे हे मला समजलं पाहिजे, ते एका ओळीत सांगता आलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने तू ती बातमी करण्यासाठी तयार आहेस, तुझी पूर्वतयारी झालेली आहे. आणि मग हे साध्या बातमीसाठी इतकं महत्त्वाचं आहे, तर संपूर्ण देशाचा कारभार कसा चालावा हे एका ओळीमध्ये सांगणं हा एक भाग. दुसरा, हे पहिलं जगातलं संविधान जे या देशातल्या लोकांनी या देशातल्या लोकांना अर्पण केलं. हे कुठल्या देवाला नाही, कुठल्या धर्माला नाही, इंग्लंडसारखं कुठल्या राणीला नाही, कोणालाच नाही. ही लोकांनी लोकांना अर्पण केलं. ही या देशातल्या शासनाने, देशातल्या नागरिकांनी एकमेकांना दिलेली कमिटमेंट आहे. इट इज अ सोशल कॉन्ट्रॅक्ट एकमेकाबरोबर केलेलं, आणि त्याप्रमाणेच हे चालायला पाहिजे. याशिवाय जगातलं पहिलं जेंडर न्यूट्रल, जगातलं पहिलं रेस न्यूट्रल असं संविधान. आता आपण बरेच जण बोलतायत की महिलांना मतदानाचा अधिकार. माझं ॲक्च्युली त्याच्याबद्दलचं पुस्तक या आठवड्यात लिहून पूर्ण होईल. कोविडच्या काळामध्ये, म्हणजे माझी नोकरी बिक्री गेली होती ते लोया प्रकरणामध्ये वगैरे, ते बरेच प्रकार झाले होते. पण कोविडच्या वेळेला म्हणजे मी मुळात इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम केलेलं होतं आणि मला असं रम्य भूतकाळात वावरत राहणं हे काय आवडत नाही. त्यामुळे आपण आता काय करायचं हे जास्त महत्त्वाचं होतं. त्यामुळे काहीतरी शोधायचं. तर माझ्या मनात त्यावेळेला असं आलं होतं की भारताची पहिली मतदार यादी कशी तयार झाली, स्वतंत्र भारताची. आणि आज मुलांना किंवा मुलींना असं वाटतं की मतदार यादीमध्ये नाव नोंदवायचं म्हणजे काय करायचं,
तो वयाचा दाखला पाहिजे, रहिवासी दाखला पाहिजे, कार्यालयात जायचं, नाव नोंदवायचं, झालं मतदान. पण ही बनवत असताना काय धोरणात्मक निर्णय होते आणि मग ते धोरणात्मक निर्णय घेत असताना या देशाचं त्यावेळचं नेतृत्व हे हे काय विचार करत होतं, काय काय घडत होतं त्यावेळेला, हे जाणणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या 1600 फाईल्स आर्काईव्ह केलेल्या त्या आता आहेत की नाही माहीत नाही, कारण हे सगळं नष्ट करतायत. पण त्यावेळेला त्या सगळ्या 1600 आर्काईव्ह केलेल्या फाईल्स मी आणल्या आणि ती 2 वर्ष कोविडमधली वाचत होतो, रडत होतो, नोंदी करत होतो. म्हणजे 15 ऑगस्ट 47ला देश स्वतंत्र झाला. 27 ऑगस्टला पंडित नेहरूंनी राजेंद्र प्रसादांना एक पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की या देशाची पहिली स्वतंत्र भारताची पहिली मतदार यादी तयार करायला घ्या, कारण जनरल इलेक्शन्स घ्यायच्या आहेत. आणि ती मतदार यादी डॉक्टर आंबेडकरांशी माझी चर्चा ऑलरेडी झालेली आहे. 21 वर्षाचा प्रौढ आणि 180 दिवसाचं डोमिसाईल या 2 निकषांवर तयार करायची. तर प्रशासनाची तयारी पूर्ण करा. आणि त्यात त्यांनी असं सांगितलं की कालपर्यंत ऑब्स्ट्रक्टिव्ह असलेली ब्युरोक्रेसी आज अचानक कोऑपरेटिव्ह होईल असा भ्रमात राहायचं कारण नाही. त्यामुळे देशभरातल्या ॲडमिनिस्ट्रेशनला पत्र पाठवा आणि संभाव्य अडचणी काय येतील हे आधीच विचारून घ्या. त्यावर राजेंद्र प्रसादांनी विचारलं की असं का? तेव्हा ते म्हटले की उद्या एखादा निर्णय हा लाल फितीमध्ये अडकू नये म्हणून उद्या काय अडचणी येऊ शकतात हे आजच विचारून घ्या. त्या सगळ्याबद्दलचे निर्णय आपण आधीच घेऊ. आणि म्हणजे हे ज्याला आपण इंग्लिशमध्ये प्रीएम्प्टिव्ह म्हणतो, तो हा प्रीएम्प्टिव्ह प्रकार हा केलेला होता. त्याची कोर कमिटी बनली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, राव आणि आणखीन 4 ब्युरोक्रॅट्स, हे 8 जण. हे 8 जण दर 15 दिवसातून एकदा दोनदा भेटायचे. आणि देशभरामध्ये ही पत्र पाठवली, प्रशासनाला पत्र पाठवल्यानंतर देशभरामधून पत्रांचा ओघ सुरू झाला. त्या रेकॉर्डप्रमाणे 7,92,000 पत्र आली. म्हणजे ती लोकांकडून आली, प्रशासनाकडून आली, संघटनांकडून आली, राजकीय पक्षांकडून आली. आलेल्या प्रत्येक पत्राचं जास्तीत जास्त 14व्या दिवशी उत्तर दिलं. ती आज जशी सरकारी उत्तरं असतात की तुमचं पत्र मिळालं, संबंधित विभागाला पाठवलं, टाटा, असं नाही. त्या त्या व्यक्तींनी किंवा संघटनांनी किंवा पक्षांनी जो जो स्पेसिफिक प्रश्न विचारलाय, शंका विचारली आहे, सूचना केली आहे, त्याबद्दलचं स्पेसिफिक उत्तर आज कल्पनाच करू शकत नाही. त्यावेळेला कम्प्युटर्स नव्हते, त्यावेळेला टाईपरायटर्स इतके पण नव्हते. हे कसं केलं असेल आणि त्याचं रजिस्टर मेंटेन केलं की आलेल्या पत्राचं जास्तीत जास्त 14व्या दिवशी उत्तर जात आहे का, आणि ते 14व्या दिवसाच्या आत उत्तर जावं याच्यासाठी ही कोर कमिटीची मीटिंग. त्या दरम्यान प्रत्येक वेळेला मुंबईच्या रिफॉर्म कमिशनरनी पत्र पाठवलं आणि त्यांनी पहिल्यांदा विचारलं की 21 वर्षाचं वय कसं ठरवायचं. त्याच्यानंतर मुंबईतल्या पेव्हमेंट ड्वेलर्स, फुटपाथवरती, चाळींच्या जिन्याखाली वगैरे असे जे राहणारे आहेत, दुकानांमध्ये राहणारे आहेत, यांचं काय करायचं. त्यांनी आणखीन एक प्रश्न विचारला की ट्रान्सजेंडर्सचं काय करायचं. त्याला या कोर कमिटीची मीटिंग झाली आणि त्याला उत्तर पाठवलं. आणि त्याला असं सांगितलं गेलं की अवर क्रायटेरिया इज नॉट जेंडर स्पेसिफिक. ऑफकोर्स ट्रान्सजेंडर्स आर व्होटर्स ऑफ इंडिया. हे 47 सालचं सरकार हे तृतीयपंथीयांना स्वतंत्र झाल्याच्या पहिल्या दिवसापासून समान अधिकार देत होती. म्हणून भारत सरकारचे सर्व अर्ज हे पहिल्या दिवसापासून लिंगाच्या इथं पुरुष, स्त्री आणि इतर हे पहिल्या दिवसापासून आहे. जे 800 वर्षापूर्वी लोकशाही जिथं जन्माला आली, मॅग्ना कार्टा असं म्हणणाऱ्या इंग्लंडमध्ये सुद्धा नव्हतं. हे स्वतंत्र भारताने पहिल्या दिवसापासून दिलं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की हा 21 वर्षाचा प्रश्न फक्त मुंबईचा नाही, हा देशभरात आहे. त्याच्यामुळे कारण साक्षरतेचं प्रमाण 9%, 10%, निरक्षरांची संख्या 91%, साक्षरांकडे सुद्धा जन्माचे दाखले नाहीत कारण घरामध्येच डिलिव्हरी व्हायच्या. तर त्याच्यावरती उपाय म्हणून नेहरूंनी त्यावेळेला असं सांगितलं की देशभरामध्ये गावागावात, वस्तीमध्ये दवंड्या पिटवा. म्हणजे त्याच्यातलं शब्द आहे ऑन द बीट्स ऑफ ड्रम.
म्हणून माझ्या पुस्तकाचं नाव सुद्धा मी ऑन द बीट्स ऑफ ड्रम असंच ठेवणार आहे. तर ऑन द बीट्स ऑफ ड्रम अनाऊन्समेंट करा, लोकांना सांगा की अशी अशी मतदार यादी बनवायची आहे, तुमचं वय कसं ठरवायचं हे तुम्ही आम्हाला सांगा. त्यावर पुन्हा त्या बैठकीत राजेंद्र प्रसादांनी विचारलं, आणि खरोखर ती मिनिट्स वाचताना रडू येतं. राजेंद्र प्रसादांनी विचारलं की हे कसं काय करता येईल. तेव्हा त्यांनी सांगितलं की हे करून दाखवावं लागेल, कारण या देशातल्या लोकांना लोकशाही नावाचा शब्द फक्त ऐकलाय, ती कशी असते हे माहीत नाही. हे सगळं आजच्या संदर्भाने खूप महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला आपल्या प्रशासनाचा माणूस या देशातल्या गोरगरीब, दरिद्री, निरक्षर आणि मागास माणसाच्या झोपड्याच्या दारात जाईल आणि त्याला विचारेल की तुझं वय कसं ठरवायचं हे तू आम्हाला सांग, तेव्हा नेहरूंचं वाक्य आहे, द डेमोक्रेसी विल फाइंड इट्स रूट्स. लोकशाहीची मुळं त्या झोपड्याच्या दारात जन्माला येतील, लोकांच्या मनातल्या आकांक्षा जन्माला येतील. लोकांना वाटेल अरे लोकशाही अशी असते ज्यात मी सरकारला सांगतो आणि त्याप्रमाणे सरकार करते. आज होतं का तसं? आज विचारतं का कोणी तुम्हाला? हे होतं आधी. आणि हा अख्खा कॉन्टेक्स्ट महत्त्वाचा का ठरतो की भारतातल्या पहिल्या निवडणुका 1937 साली ज्या झाल्या, प्रांतिक निवडणुका, त्या 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट प्रमाणे झाल्या. आणि त्यावेळीची मतदार यादी ही क्वालिफाईड फ्रँचाईज होती. म्हणजे मतदार कोण असेल तोच जो पदवीधर आहे, जो इन्कम टॅक्स पेयर आहे, जो प्रॉपर्टी ओनर आहे, आणि त्याच्याच घरातल्या बायका. आणि बायकांची मतदार यादीमध्ये ओळख लिहिलेली असायची. निरंजनची आई, निरंजनची पत्नी, निरंजनची मुलगी. निरंजन मेला की तिचा मतदानाचा अधिकार गेला. आणि इथे या देशाचं नेतृत्व सांगतंय 21 वर्षाचं प्रौढ, कोणी का असेना. म्हणजे भारत, पाकिस्तान, बांगलादेश या ब्रिटिश इंडियाची मतदार यादी बनली होती 2,80,00,000 2,80,00,000. आणि इथं किती बनेल, केवढी मतदार यादी असेल याचा कोणालाच अंदाज नाही. पण देशभर अशी पत्र पाठवली गेली. मुंबईतल्या पेव्हमेंट ड्वेलर्सच्या बाबतीमध्ये त्यांनी असं सांगितलं की देशभरातले जे पेव्हमेंट ड्वेलर्स असतील, जे फुटपाथवर राहतात, जे चाळींमध्ये राहतात, जे जिन्याखाली राहतात, जे हॉटेलांमध्ये नोकरी करतात आणि तिथं झोपतात, त्या एस्टॅब्लिशमेंटचा जो नंबर असेल तो त्यांचा घर क्रमांक समजा आणि त्यांना मतदार यादीत घ्या. तर त्या एस्टॅब्लिशमेंटचा क्रमांक हा घर क्रमांक समजा, पण त्यांना मतदार यादीत घ्या. आसामच्या रिफॉर्म कमिशनरनी, कारण हे SIRचा जो मूर्खपणा आहे हा आसामपासून सुरू झाला, CA NRC पण तिथून पहिल्यांदा सुरू झालं. तर आसामच्या रिफॉर्म कमिशनरनी तिथं असं सर्क्युलर ऑलरेडी काढलेलं होतं की बंगाली भाषा बोलणारे जे हिंदू ईस्ट पाकिस्तानमधून आसाममध्ये आलेले आहेत ते एक दिवशी आसामला बंगिस्तान करून टाकतील, कारण ते बंगाली बांगला भाषा बोलतात आणि ते सगळे हिंदू निर्वासित होते. म्हणून यांना मतदार यादीत घेऊ नका असं तिथल्या कमिशनरनी ऑलरेडी ऑर्डर काढलेली होती. तर त्याला दिल्लीला बोलावून त्याला सस्पेंड केलं गेलं. नवीन सर्क्युलर काढलं गेलं की या सर्वांना मतदार यादीत घ्यायचं. मग प्रश्न निर्माण झाला की 180 दिवसाच्या डोमिसाईलचं काय करायचं. तेव्हा त्यांना सांगितलं निर्वासितांच्या छावणीचा क्रमांक हा घर क्रमांक समजा आणि त्यांच्याकडून फक्त एक अंडरटेकिंग घ्या की उरलेलं आयुष्य ते भारतात राहायला तयार आहेत. एवढ्या गोष्टीवरती त्यांना भारताचं मतदार बनवलं गेलं. अशा अनेक गोष्टी घडत होत्या. म्हणजे एक अत्यंत महत्त्वाचं एकाने असा प्रश्न विचारला होता की घरांचे क्रमांक मतदारसंघांच्या ब्लॉकमध्ये हे कोणत्या दिशेने कुठल्या दिशेकडे द्यायचे, म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे घर क्रमांक द्यायचे का उत्तरेकडून दक्षिणेकडे घरांचे क्रमांक द्यायचे. हे खूप महत्त्वाचा होता. ईस्ट वेस्ट का नॉर्थ साऊथ. त्याच्यावरती त्या बैठकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की घरांचे क्रमांक हे नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट टू नॉर्थ वेस्ट अशा दिशांनी द्या. तेव्हा राजेंद्र प्रसादांनी विचारलं की असं का. तेव्हा त्यांनी सांगितलं या देशातला उच्चवर्णीय समाज हा पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण दिशांना राहतो. उरलेला सर्व बहुजन हा इतर दिशांना विखुरलेला असतो. आणि पूर्वग्रह दूषित जर अधिकारी असेल
तर तो याला मतदारांना म्हणजे बहुजन समाजाच्या मतदारांना मतदार यादीतून वगळेल असं होऊ नये म्हणून घरांचे क्रमांकच अशा दिशेने द्या की ती सर्वसमावेशक यादी बनेल. महिलांच्या बाबतीमध्ये महिलांनी असं सांगितलं की आमचं नाव आमच्या नवऱ्याला माहिती आहे तेवढं पुरेसं आहे, ते सरकारी अधिकाऱ्याला माहीत असायची काही गरज नाही, त्यामुळे आम्ही आमचं नाव नोंदवणार नाही. मग जनजागृतीच्या मोहिमा राबवल्या गेल्या, रेडिओवरून जाहिराती दिल्या गेल्या. सुदैवाने त्या आर्काइव्हमध्ये त्या जाहिराती सुद्धा होत्या. रेडिओवरून जाहिराती दिल्या गेल्या. त्यावेळेला महिला काँग्रेसतर्फे प्रभात फेऱ्या काढल्या गेल्या, गावागावामध्ये गाणी म्हटली गेली आणि ही जनजागृती केली गेली की या नावाबरोबर तुमचे अधिकार, हक्क आणि कर्तव्य निश्चित होणार आहेत आणि पती हयात नसताना सुद्धा ते शाबूत राहावे म्हणून तुमचं नाव नोंदवा. आणि मग 1.25 कोटी महिलांनी नाव नोंदवलं त्याच्यात. हे प्रचंड मोठं आहे, म्हणजे ते असं 1 तासाभराच्या भाषणात सांगताच येऊ शकत नाही. हे सगळं झालं. हे झाल्यानंतर रावांनी नेहरूंना पत्र लिहिलं की एक आणखीन सांगतो, नॉर्थ ईस्टमध्ये ह्याचं हेडक्वार्टर बनवलं गेलेलं होतं आणि तिथे लाखोच्या संख्येने आदिवासी हे डोंगरातून जंगलातून मिरवणुका मोर्चा काढून त्या मुख्यालयापर्यंत पोहोचले की आमची नावं घ्या मतदार यादीत. तेव्हा तो निवडणूक अधिकारी म्हणाला की तुम्हाला काय माहिती निवडणुका. त्यावर ते म्हणाले आम्ही शेकडो वर्ष आमचा गावचा प्रमुख सुद्धा निवडतो, त्यामुळे निवडणुका तुमच्यापेक्षा जास्त आणि आधीपासून आम्हाला माहिती आहे, आम्हाला घ्या मतदार यादीत. आणि मग त्यांना मतदार यादीमध्ये घेतलं गेलं. हे सगळं झाल्यानंतर रावांनी जे पत्र पाठवलं त्यात त्यांनी लिहिलं की 18,92,00,000 मतदार, 49.1% लोकसंख्येचा समावेश असलेली 388 यार्ड उंच एवढी मतदार यादी बनवली गेलेली आहे. आणि आय कॅनॉट बिलीव्ह दॅट दिस इज अ रियालिटी. त्याच्यावरती नेहरूंनी एका ओळीचं उत्तर लिहिलं, दिस इज अ रियालिटी बिकॉज समबडी इमॅजिन्ड इट. हे वास्तवात आलंय कारण याची कोणीतरी कल्पना केली होती. हे प्रॉफेटिक आपण ज्याला म्हणतो त्या प्रकारचं वाक्य आहे. आणि का हे नेतृत्व, म्हणजे मतदार यादी बनवताना तुम्ही जेव्हा ठरवताय की 21 वर्षाचं वय निश्चित ठेवायचं करायचं, त्यावेळेला घटनेतल्या कुठल्या कलमाच्या आधारावर तुम्ही हा निर्णय घेताय. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की संभाव्य संविधानामधल्या कलमाला बांधील राहून आज हा असा निर्णय घेत आहोत की 21 वर्षाचं वय निश्चित ठेवावं. म्हणजे अडचणी येत होत्या, अडचणींवर मात कशी करायची हे देशाचं नेतृत्व ठरवत होतं. ते असं रडत नव्हतं की 150 वर्षाची इंग्रजांची घाण साफ करायची आहे किंवा 800 वर्षाची मोगलांची घाण साफ करायची आहे. नाही, ते कसं करायचं हे त्यांना पहिल्या दिवसापासून ठरलेलं होतं. आणि म्हणून मी सारखं म्हणतो की आजची संपूर्ण धडपड ही लोकांना मतदार यादीतून वगळता कसं येईल यासाठी चाललेली आहे. माझी भयंकर इच्छा आहे की माझं नाव मृतांच्या यादीमध्ये यावं. कारण मला न्यायालयामध्ये जाऊन न्यायालयाला विचारायचं आहे की माझा अंतिम संस्कार तर करा ना. नुसतं निवडणूक आयोग म्हणता हा मेला, मग जाळा की मला, जाळा पुरा काहीतरी तर करा. मी सगळ्यांच्या वतीनं जाणार. हे पण विचारणार की उद्या या मयतांच्या यादीमधल्या एखाद्याने बँक बुडवली तर कोणावर गुन्हा नोंदवाल. उद्या या मयतांच्या यादीतल्या एखाद्याने खून केला तर कोणावर गुन्हा नोंदवाल. हा काय बावळटपणा चाललाय आणि हा रोखणार कसा. हे ज्या वेळेला ते ज्ञानव्यापी वगैरे प्रकार चालला होता, म्हणजे ज्ञानव्यापी मस्जिद आणि ते सगळं चाललेलं होतं, त्यावेळेला मी चंद्रचूडांना पत्र लिहिलं होतं आणि मी त्या पत्रामध्ये असं म्हटलं होतं की मी महाभारत वाचलेलं आहे आणि मी वाचलेल्या महाभारतामध्ये दिल्लीचं नाव हस्तिनापूर होतं आणि पांडवांनी कौरवांचा पराभव केल्यानंतर पांडव जेव्हा हस्तिनापूरला आले तेव्हा त्यांनी श्रीकृष्णाचं एक भव्य मंदिर हस्तिनापूरमध्ये उभारलं आणि माझ्या माहितीप्रमाणे ते श्रीकृष्णाचं भव्य मंदिर आज सर्वोच्च न्यायालयाच्या खालती आहे. न्यायालय खणायची परवानगी द्या. आणि मग लिहिलं की हा मूर्खपणा देशभर जो माचतोय तो मूर्खपणा थांबवण्याची संविधानिक जबाबदारी तुमच्यावर आहे. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी तुम्हाला पगार मिळतो,
तुम्हाला पगार मिळत राहावा यासाठी मी कर भरतो, तुम्ही कधी पाळणार आहात? हा काय बावळटपणा चाललेला आहे? हे रोखा. आजही हा जो अख्खा पुन्हा विषय आलाय वर्गीकरणाचा, हा कशामुळे आला? याच बाबांनी निर्णय दिला की हे वर्गीकरण करा, नंतर या आरक्षण मिळणाऱ्यांना एकाच पिढीला लाभ मिळावा, याच्यामध्ये क्रीमी लेअर असावी. म्हणजे या माणसाचं कार्ट मुंबई हायकोर्टात न्यायाधीश, याचे वडील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, त्यांचे वडील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, यांना कधीच क्रीमी लेअर लागली नाही. तेव्हा असं नाही म्हटले की ब्राह्मण कुटुंबामधून न्यायाधीश जर होणार असेल तर क्रीमी लेअर लावा. का? मागासवर्गीयांमधून ओबीसीज मधून जर कोणी न्यायाधीश होणार असेल तर त्याला क्रीमी लेअर लावा. आणि तुम्ही काय वेगळे पडले? त्यांना क्रीमी लेअर नाही लावायची. आणि एकाच पिढीला, हा काय प्रकार आहे एकाच पिढीला? म्हणजे माझ्याशी एक जण असाच वाद घालत होता. मला म्हणे मी PWD डिपार्टमेंटमध्ये लँड ॲक्विजिशन करतोय नाशिक पुणे हायवेचं, आणि त्या लँड ॲक्विजिशनमध्ये म्हणे आमचे जे मुख्य साहेब आहेत IAS अधिकारी, ते मागासवर्गीय समाजाचे आहेत, करोडो रुपयाची संपत्ती आहे, मुलीने MBBS केलेलं आहे आणि आता MD करणार आहे, तिला काय आरक्षणाची गरज म्हणे. तर म्हटलं तू जो वर्णन केलं तेच मी तुला वेगळ्या पद्धतीने विचारू का? तर म्हणे विचारा. म्हटलं मुलीने MBBS केलंय, आता MD करणारे वडील IAS अधिकारी आहेत, करोडो रुपयाची संपत्ती आहे, सून म्हणून करून घेता का? सून म्हणून करून घ्या ना. थोडं हे काय काहीतरी. म्हटलं एक्झॅक्टली याच्यासाठीच आरक्षण आहे. ते संपत्ती किती आहे, ते हुद्दा नोकरीचा काय आहे, अधिकार काय आहे वगैरे यासाठी नाही. सामाजिक दृष्ट्या बरोबरीचं समजता का? आणि ते होत नाही तोपर्यंत आरक्षण राहणारच. त्यामुळे त्या आरक्षणाच्या विरोधात भांडण्याऐवजी स्वतःला सुधरवा. आजही बघा, महात्मा फुलेंच्या जीवनावरती चित्रपट बनल्यानंतर ते सांगलीमध्ये ब्राह्मण संघटनेची बाई गेली जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार करायला की ते महात्मा सावित्रीबाईंवरती शेण फेकत असल्याची दृश्य दाखवल्यामुळे आमच्या बटूंच्या भावना फार दुखावतात. अरे नालायकांनो, शेण फेकलं तेव्हा नाही दुखावल्या? साधी गोष्ट आहे ना. तुमच्या बटूंना शिकवा लहानपणापासून की ते जे घाणेरडं कृत्य केलं ना, ते अत्यंत निंदनीय कृत्य होतं, ते वाईट होतं, ते पापी कृत्य होतं. आणि म्हणून ते सगळं बदलणं जाणं गरजेचं होतं. आणि हे आपल्या लक्षात राहावं म्हणून असे चित्रपट बघायलाच पाहिजेत की काय नाही करायचं आपण. हे आपल्या पोरांना, आपल्या बटूंना कळायला हवं म्हणून हे चित्रपट बघायचे. त्याच्या विरोधात काय सांगताय की हे दाखवल्याने दुःख होतं? म्हणजे हे असं निवेदनं देताना सुद्धा लाजा वाटायला पाहिजेत. खरं ते तर वाटतच नाही. आणि मग आपण जे काही म्हणत असतो ही खरंच आलेली आहे का समता, समानता? या लोकांकडे आरपार बघता आलं पाहिजे. 26 जानेवारीला आमच्याकडे नाशिकला तो जळगावचा केळीवाल्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नावच नाही घेतलं. त्यांनी नाव नाही घेतलं म्हणून माधवी जाधव ही एकदम उसळून गेली. ती आमच्याच अभ्यासिकेमध्ये अभ्यास करायची आणि त्याच्यातून तिने परीक्षा दिली, त्यातून नोकरी मिळाली. तर ती उसळून उठली तिथं आणि तिने त्याचा विरोध केला. तिला उचलून पोलीस स्टेशनला घेऊन गेले. आणि तिचा मला फोन आला आणि मला म्हटले की ते असं म्हणतात की हे बघ भाषण, आणि याच्यामध्ये कुठे अपमान केलाय बाबासाहेबांचा. म्हटलं थांब थोड्या वेळ, मी आधी एक व्हिडिओ करतो मग तुझ्याकडे येतो तिथं. मग मी हे केलं की यांच्या प्रशिक्षणामध्ये शाखांमधून हे शिकवलं जातं की अनुल्लेखात अवज्ञा करायची. अनुल्लेखात अवज्ञा आणि त्यांचा उल्लेख न करणं हाच अपमान आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, नंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये हा म्हणतो की मी समरसता मानतो. हा पुन्हा एकदा बाबासाहेबांचा आणि संविधानाचा केलेला अपमान आहे. कारण संविधान समरसता नाही सांगत, समानता सांगतो. आणि मग हे सगळं ज्या वेळेला परत तिथं जाऊन सांगितलं त्यावेळेला तिला सोडलं, पण तिच्यावर डिपार्टमेंटल इन्क्वायरी लावली.
मग आम्ही 4-5 जणांनी कुठल्याही राजकीय पक्षाकडे गेलो नाही, नेत्यांकडे गेलो नाही, काहीच नाही. कुठे होर्डिंग नाही, पोस्टर नाही, काहीही नाही. वस्त्यामध्ये जाऊन मिटिंग घेतल्या आणि एवढंच सांगितलं की या तारखेला आपल्याला छत्रपती ते घटनापती असा मोर्चा काढायचा आहे. नाशिक रोड रेल्वे स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरुवात करायची आणि कलेक्टर ऑफिसजवळ घटनापती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी त्याचा समारोप करायचा. आणि कारण ते सगळं करण्यासाठी तर काय पैसा वगैरे नव्हता, त्याच्या प्रसिद्धीसाठीचाही नव्हता, त्या लोकांना आणण्यासाठी परत पाठवण्यासाठी काही नव्हतं. एवढंच सांगितलं की आपण जमायचं आहे याच्यात. तुम्हाला खोटं वाटेल, पोलिसांनी सांगितलेला आकडा 88,000 लोक आली. 88,000 लोक आणि सर्व जाती धर्मांचे आले त्याच्यात. आणि 5.5 तास 16 किलोमीटर लांब हा मोर्चा झाला. तिची इन्क्वायरी रद्द करावी लागली या सगळ्यांना. ही आपली ताकद आहे, ही आपली ताकद आहे. आणि मी सतत नेहमी प्रत्येकाला हे सांगत असतो की माझ्या संविधानाने मला सार्वभौम केलं, प्रत्येक व्यक्तीला सार्वभौम केलं. माझं सार्वभौमत्व मी वापरणार की नाही एवढाच भाग आहे. नेहरू जयंतीच्या कार्यक्रमामध्ये नाशिकला मला येऊन पोलीस सांगतात की आम्ही ATS कडून आलो, आम्ही तुमचं प्रोफाईल बनवलंय. तर म्हटलं मग काय बाकी आहे, आधार कार्ड पॅन कार्ड काय हवंय का, आणि मी काही टेररिस्ट नाही. तर म्हणे नाही, जनसुरक्षा कायदा आमच्याकडे आहे आणि त्यात अटकसुद्धा होऊ शकते. तर म्हटलं आता तुम्ही स्वतःहून तर काही आले नाही माझ्याकडे, कोणीतरी तुम्हाला सांगितलं ना की याला जाऊन निरोप द्या. म्हणे हो. म्हटलं मग त्यांना माझा जाऊन निरोप द्या. त्यांना सांगा की हा देश तुरुंगामध्ये जाऊन स्वतंत्र झालाय, घरात बसून स्वतंत्र झालेला नाही. त्यामुळे तुरुंगामध्ये जाऊन जे स्वातंत्र्य मिळवलं आणि जे संविधान मिळवलं ते टिकवावं, यासाठी 1000 वेळेला अभिमानाने तुरुंगात जाऊ, नाही घाबरत तुम्हाला. आणि माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे माझ्या संविधानाने मला ऑलरेडी देऊन टाकलेलं आहे. ते ना मोदीचं लाचार आहे, ना त्या तडीपारचं लाचार आहे, ना या 35 पुरणपोळ्या खाणाऱ्याचं लाचार आहे. ते मला ऑलरेडी मिळालेलं आहे. ते फक्त मी वापरायचं की नाही एवढाच भाग राहतो. आणि मी ते वापरणार, कारण मी नाही ते वापरलं तर माझ्या मुलीला तर तोंडही उघडू दिलं जाणार नाही, तिला बोलूच दिलं जाणार नाही. म्हणून मी उघडणं भाग आहे. मला ही लोकशाही, ही धर्मनिरपेक्षता, हे स्वातंत्र्य, जातनिरपेक्षता मला माझ्या आयुष्यात, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या त्यावेळेच्या समाजामध्ये, त्यावेळेच्या भारतामध्ये मिळाली. कारण ते मला मिळावं यासाठीची किंमत माझ्या आधीच्या पिढ्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात चुकवली होती. ती माझ्या पुढच्या पिढीला मिळावं असं वाटत असेल तर त्याची किंमत मीच चुकवायला हवी. ती त्या 33 कोटी खाली येणार नाही आहे की ही धर्मनिरपेक्षता, हे गे स्वातंत्र्य. असं होतच नाही, असं कधीही होत नाही. आपल्यालाच या सर्व गोष्टींची किंमत ही मोजावी लागते. मी जे परत म्हटलो की हे स्वातंत्र्य मिळवलं म्हणजे काय मिळवलं? स्वातंत्र्य फक्त इंग्रजांकडून मिळवलं नाही ना. हे स्वातंत्र्य इंग्रजांकडून मिळवलं, हे राजे राजवाड्यांकडून मिळालं, हे वतनदारांकडून स्वातंत्र्य मिळवलं गेलं. या सगळ्यांची ब्युरोक्रेसी कोण चालवत होतं? या सगळ्यांची नोकरशाही कोणाच्या ताब्यात होती? याच संघोट्यांच्या ना. मग यांच्याकडूनही तर स्वातंत्र्य मिळवलं आणि यांच्याकडून स्वातंत्र्य मिळवलं याचाच राग आहे, याचाच राग आहे. आणि म्हणून तर तुमच्या स्वातंत्र्यावरती हर प्रकारे हल्ला करतो. अनेक जण मगाशी बोलले, बाबासाहेबांनी आपल्याला काय शिकवण दिली? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आज या 3ही गोष्टींवर हल्ला चालू आहे. हे लक्षात येतं का? शिकण्यावर हल्ला होतोय. आपण बघितलं ना, महाराष्ट्रामध्ये 84,000 शाळा बंद केल्या. या 84,000 शाळांमधली 40 लाख मुलं, ही सर्व बहुजनांची मुलं शिक्षणापासून वंचित केली की नाही? खरं तर या 40 लाख मुलांच्या पालकांनी रस्त्यावर यायला हवं. त्या 84,000 शाळांमधले जे 4 लाख शिक्षक बेरोजगार केले, म्हणजे हक्काचा पगार मिळणारे शिक्षक बेरोजगार केले आणि त्यांच्या बायकांना मात्र लाडक्या बहिणी.
म्हणजे नवऱ्याला मिळणारा हक्काचा पगार काढून घेतला आणि तिला देतात 1500 रुपये. हे सगळे संघटित करायला पाहिजेत, पण संघटित करू नये म्हणून जनसुरक्षा, ज्याच्यामध्ये सरकार ठरवणार कुठलं कृत्य सरकार विरोधी, कुठली संघटना सरकार विरोधी, ती संघटना असो का नसो ती संघटना आहे असंही सरकारच म्हणणार. म्हणजे उद्या नागपूरमध्ये एखादा हास्य क्लब असेल आणि ते सकाळी हसत असतील तर पुरणपोळ्या खाणारा म्हणेल तुम्ही माझ्यावर हसताय, तुम्ही सरकारवर हसताय, आलात कसे इथं. ते समजा तुम्ही सांगितलं आम्ही रिक्षाने आलो, तो रिक्षावाला फॅसिलिटेटर आहे, त्यांनी फॅसिलिटेट केलं हे सरकार विरोधी कृत्य, त्याला 7 वर्ष तुरुंगवास, 7 लाख रुपये दंड. तुम्ही हसलात, तुम्ही 10 वर्ष तुरुंगवास, तुम्हाला 10 लाख रुपये दंड. म्हणजे पब्लिक सेफ्टी ॲक्ट, जनसुरक्षा कायदा, या अख्ख्या ड्राफ्टमध्ये जनसुरक्षा नावाचा शब्दच नाही आहे. हा संपूर्ण ड्राफ्ट सरकारच्या सुरक्षिततेसाठी आहे. सरकारच्या म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या, त्याच्या सुरक्षेसाठी जे काही करता येईल ते सगळं त्याच्यामध्ये लिहिलं आहे. त्याला लोकांची काही घेणं देणं नाही त्या कायद्याला. आणि पब्लिक सेफ्टी ॲक्ट, हाच पब्लिक सेफ्टी ॲक्ट इंग्रज आणत होते त्यावेळेला भगतसिंगांनी संसदेमध्ये बॉम्ब फोडला होता की तुम्हाला कांठळ्या बसतील एवढा आवाज झाला पाहिजे म्हणून बॉम्ब फोडतोय. पब्लिक सेफ्टी ॲक्ट तो इंग्रज नाही आणू शकले, पण इंग्रजांच्या गुलामांनी आणला आणि त्यांना असं वाटतंय की याला लोक घाबरतील. म्हणजे किती येडेपणा आहे हा. ते दादा, मी तपोवनाचं आंदोलन केलं, ते तपोवन अख्खं तोडणार होते, त्यावेळेला यांचाच एक जण मला फोन करून सांगतो तुझा काटा काढू म्हणे. म्हटलं वेडा झाला का, मला तू ओळखलंच नाही म्हटलं. मग तो मला म्हणे तू वेडा आहेस का म्हणे. म्हटलं 100%. मी 20%, 30%, 40% असा वेडा नाही आहे, 100% वेडा आहे, 100%. पण ध्येय वेडा आहे. जास्त तुझ्या नेत्याला सांग म्हटलं, जास्त शहाणपणा केला तर विधानसभा निवडणुकांच्या 1.5 वर्ष आधी त्याच्या गावात घर भाड्याने घेईन, 1.5 वर्ष तिथं राहीन, रोज त्याच्या छातीच्या उराड्यावर नाचून त्याच्या विरोधात प्रचार करेन. 50 कोटी खर्च करत असेल तर 500 कोटी खर्च करायला लावेन म्हटलं, एवढा गाळात घालेन. माझ्या नादी लागायचं नाही म्हणे. नाही, त्यांना संकटमोचक म्हणतात. म्हटलं माझ्यासारखं संकटच पाहिलं नाही त्यांनी, तू बघितलंच नाही म्हटलं माझ्यासारखं संकट, कळणारच नाही कुठून काय काय होतंय. पण या पद्धतीने इतकं भयंकर माजलेलं चाललेलं आहे. आता परवा नाशिकमधून, मी परवा मुंबईत पत्रकार परिषद घेतली, TCS मधल्या नावाने जे चाललेलं आहे, म्हणजे इतकी भयंकर गोष्ट आहे ती. मुळामध्ये TCSचा तपास हा कोणत्याही मुलीनी केलेल्या तक्रारीवरून सुरू झाला नाही. तिने ती तक्रार ना पोलीस स्टेशनला केली, ना तिच्या ऑफिसमध्ये केली, कुठेही कोणत्याही मुलींनी तक्रार केली नव्हती. यांच्या हिंदुत्ववादी संघटनेच्या एका पोरानी, कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी पोलिसांकडे जाऊन तक्रार अशी केली की त्याच्या माहितीमध्ये एक हिंदू मुलगी आहे जी रमजानमध्ये उपवास करते. म्हणजे मला पहिले कळत नाही हा बावळटपणा त्याचा का पोलिसांचा, की या देशातलं संविधान आणि या देशातला कायदा कोणाला असा अधिकार देतो की दुसऱ्याच्या खाजगी आयुष्यामध्ये लक्ष ठेवायचं, ती कुठल्या दिवशी उपास करतात हे बघायचं, ते जर पटत नसेल तर त्याबद्दल तक्रार करायची. कोणाला हा अधिकार आहे? पण यांनी जाऊन तक्रार केली. मग मूर्खपणाला एकदा सुरू झाला की त्याच्यात चढाओढ लागते ना. यांनी अशी तक्रार दाखल करून घेतली. मग यांनी असं सांगितलं पोलिसांनी की आम्ही त्या TCSच्या ऑफिसमध्ये हाऊसकीपिंगच्या स्टाफच्या गणवेशात आमचे 8-10 कर्मचारी ठेवले. त्यांनी 3-4 आठवडे तिथं इन्व्हेस्टिगेशन केलं आणि मग आम्ही हा धर्मांतराच्या रॅकेटचा गुन्हा नोंदवला. म्हणजे त्यानंतर त्या निदा खानला अरेस्ट केली. 3 आठवडे अंडर कव्हर इन्व्हेस्टिगेशन करून सुद्धा त्या बावळटांना एवढं कळलं नाही की निदा खान HR हेड नाही आहे, ती HR डिपार्टमेंटमध्ये पण नाही आहे, ती साधी टेलिफोन ऑपरेटर, टेलिकॉलर आहे.
मग कुठल्या लायकीचं इन्व्हेस्टिगेशन तुम्ही केलं? कुठल्या लायकीची माणसं तिथं ठेवली होती? काय करत होतात? नंतर TCSनी यांचं थोबाड फोडलं ना, की हिचा काही संबंधच नाही. तिला फरार म्हणे, तिला ॲब्स्कॉन्डर म्हणून घोषित करणार म्हणे. नंतर तिचं दिल्ली ब्लास्टशी कनेक्शन आहे. ती बिचारी लग्न झाल्यानंतर मुंबईला ट्रान्सफर घेतली होती काही महिन्यांपूर्वी. ती मुंबईला ट्रान्सफर घेतली होती, घरी राहत होती, प्रेग्नंट होती म्हणून आई वडिलांकडे गेलेली होती. ती प्रेग्नंट असताना तुम्ही यांना अरेस्ट करता तिला, ज्या प्रकरणाशी तिचा कवडीचा संबंध नाही त्याच्यामध्ये. इतका मूर्खपणा या सगळ्या त्या केसमध्ये. आणि केवळ धार्मिक ध्रुवीकरण करायचं, त्या खरात प्रकरणावरून लक्ष लोकांचं वळवायचं. कारण खरात प्रकरणाचा एक पॉलिटिकल पर्पज होता ना. 1 वर्षापूर्वी FIR सरकारकडे होती. 1 वर्षापूर्वी 1 वर्ष खरातला काही नाही केलं. अजित पवारांचा मृत्यू झाल्यानंतर खरातला अटक केली. आणि मग तो जो काही पॉलिटिकल पर्पज होता, खरातच्या खांद्यावर बंदूक ठेवून ज्याच्यावर निशाणा साधायचा होता तो साधला. ज्याला घाबरवायचं आणि बिचकवायचं होतं त्याला घाबरवून बिचकवून झालं. त्याच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली गेली की एवढे व्हिडिओ आमच्याकडे आहेत तर तुझे पण आहेत, त्यामुळे बच के रहो, हा इशारा त्याला दिला. आणि ही टिपिकल पद्धत आहे ना. ट्रॅफिक पोलीस जसं करतात त्याप्रमाणे रिक्षावाला घाबरला. त्याचा जो परिणाम व्हायचा होता ते झालं. आता खरात प्रकरणाचं राजकीय उद्दिष्ट सफल झाल्यानंतर त्याच्यावरचं लक्ष वळवायला पाहिजे ना. कारण लोकांनी मागं नको पडायला की आणखीन व्हिडिओ दाखवा, आणखीन व्हिडिओ कोणाचे, कोणाचा संबंध आहे, हा काय करत होता, तो काय करत होता, ते काय करत होते, आहे ना. चंद्रकांत पाटलांबरोबरचे फोटो आहेत. त्या आणखीन कोण नाही, तिचा तर राजीनामा घेतला, तो छोटा बळी आहे. तर ह्या सगळ्यांचे व्हिडिओजच्या मागं लोकांनी लागू नये म्हणून त्याचा राजकीय पर्पज पूर्ण झालेला होता. आता फोकस पुन्हा आपल्या मूळ उद्दिष्टाकडे वळवायचा होता, धार्मिक ध्रुवीकरण, ज्याचा प्रकार त्यांनी नाशिकमध्ये 1 वर्षापासून सुरू केलाय. 1 वर्षापासून. ज्यावेळेला आमच्या इथली एक दर्गा पाडली, आमच्याकडे काठे गल्लीमध्ये एक दर्गा होती, त्यावेळेला मी पोलीस कमिशनरकडे जाऊन भांडणं केली की तुम्ही कशी काय पाडली. तर म्हणजे तिथं 1500 जण जमले होते. तर म्हटलं तुम्ही बुलडोजर नेला म्हणून 1500 जमले. मुंबईत बुलडोजर नेला तर 10,000 जैन जमले. त्या 10,000 जैनांवरती लाठीचार्ज केला का? त्यांच्यावर अश्रुधूर मारला का? नाही. यांच्यावर मात्र मारला, कारण हे मुस्लिम होते. हेच तुम्हाला करायचं होतं. आणि मी म्हटलं की मी तुमच्या पगारातून बांधून घेईन म्हटलं. हे 100% तुम्हाला बांधावंच लागेल पुन्हा. आणि ते त्यांचं असं म्हणणं की तिथं दगडफेक झाली, आजूबाजूच्या इमारतींच्या गच्चीवरून दगडफेक झाली, त्या एरियातले लाईट बंद केले गेले. तर मी म्हटलं असा कॉलनीचा मेन स्विच असतो का की तो मेन स्विच कोणीतरी ऑफ केला? MACBच्या इंजिनियरनी जर का तो ऑफ केला असेल, बंद केला असेल, तर त्याला कोणीतरी सांगितलं ना. आणि म्हणून म्हटलं मी तुमचे म्हणजे कमिशनर, तुमचे, नाशिकच्या आमदारबाईचे आणि त्या इंजिनियरचे तिघांचे कॉल रेकॉर्ड्स काढणार. तर मला म्हणे तुम्ही कसे काय काढाल? म्हटलं मी कागदपत्र कशी काढतो हे तडीपारला विचारा, त्याला माहिती आहे. म्हटलं मी हे काढणारच. पण या पद्धतीने प्रत्येक वेळेला धार्मिक ध्रुवीकरण करायचं, द्वेष पसरवायचा, विद्वेष पसरवायचा. माझं नाशिक असं कधीही नव्हतं, कधीही नव्हतं. पण हा प्रकार सुरू केला. मी ज्या वेळेला म्हटलं की कुंभमेळा हा अकबराने सुरू केला, अकबराने कुंभमेळा सुरू केला, ती अकबराची 14 फरमानं दाखवली, ती छापली. आणि हेही सांगितलं की पहिल्या उद्घाटनाच्या स्नानाला बादशाह अकबर स्वतः गेला, त्यांनी स्नान केलं, म्हणून पहिल्या स्नानाला शाही स्नान म्हणतात, कारण बादशहानी स्नान केलं. आता हा या देशातल्या गंगा जमनी तहजीबचा अप्रतिम उदाहरण आहे की तुमच्या धर्माचा सन्मान एका दुसऱ्या धर्माच्या माणसाने केला. याचा अभिमान वाटायला पाहिजे ना, याचा राग काय येतो? तर म्हणे नाही असं झालंच नाही. म्हटलं मग असं झालंच नाही याचा पुरावा दाखवा. असं झालं याचा पुरावा मी दाखवला, न झाल्याचा पुरावा तुम्ही दाखवा ना. असं कसं होऊ शकतं?
तुम्ही नुसतं म्हणणार असं झालंच नाही, असं होणार नाही ना. मी पुरावा दिलाय, तुम्ही पुरावा द्या याच्याबद्दलचा. तो म्हणजे नाही, अकबर किती आक्रांता होता माहिती आहे का? म्हटलं आक्रांता म्हणजे काय? म्हणे हजारो हिंदू मारले. म्हटलं म्हणजे परशुरामापेक्षा कमीच मारले. परशुरामांनी 21 वेळेला अख्खी पृथ्वी निक्षत्रिय केली. त्यांनी करोडो हिंदू मारले. एवढे तर सगळ्या मोगलांनी मिळून नाही मारले. म्हणजे तू जास्त शहाणपणा करतो. म्हटलं लहानपणापासून आपल्याला ती सवयच आहे, ती लहानपणापासून म्हटलं, पण खरं बोलतो. पण हा जो परत परत जो प्रकार येतो, म्हणजे रामायणाच्या नावाने आता काय झालेलं आहे, कुंभमेळा होणार आहे आणि कुंभमेळ्याच्या निमित्ताने इतका द्वेष पसरवायचा आहे. यावेळचा नाशिकचा कुंभमेळा हा 28 महिने चालवणार आहे. 28 महिने आणि बेछूट पैसे खर्च करतायत. 32,000 कोटी रुपयाचं नाशिकचं त्यांनी ठरवलंय खर्च करायचा. म्हणजे नॉर्थ ईस्ट मधल्या 7-8 राज्यांचा मिळून जेवढं बजेट नाही वर्षाचं, त्यापेक्षा जास्त पैसे नाशिकमध्ये. 32,000 कोटी. 88,000 शाळा बंद केल्या कारण 2,000 कोटी रुपयाचा खर्च येईल. त्या कमी पटसंख्या असून सुद्धा जर शाळा चालू ठेवल्या तर 2,000 कोटी रुपये खर्च येतो. म्हणून शाळा बंद करा. आणि तिकडं 32,000 कोटी. मी RTI मध्ये प्रश्न विचारला की या 32,000 कोटी रुपयाच्या खर्चाचा DPR काय आहे? 50 लाख रुपयाचं टेंडर काढायचं असेल तर डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट हा कंपल्सरी आहे. मला लेखी उत्तर दिलं की DPR बनवलेला नाही. DPR बनवलेला नाही. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता 20 किलोमीटर लांबीचा 348 कोटी रुपयाला कॉन्क्रीट करतायत. मी म्हटलं 17 कोटी रुपये 1 किलोमीटरला सांडीचा पत्रा लावणार आहात का? 17 कोटी रुपये. तो जो दर्शनपथ त्र्यंबकेश्वर मंदिराच्या समोर 1400 मीटर लांबीचं दर्शनपथ, 1400 मीटर लांबीच्या पथाचा खर्च 1100 कोटी. 1100 कोटी. कलेक्टरला विचारल्यानंतर ते सांगतात की 8,000 लोकांना बसता येईल असं एअर कंडिशन्ड वेटिंग रूम, जिथं टॉयलेट्स असतील, बाथरूम असेल, हे सगळं बनवणार. आणि त्यासाठी आडवं येतं म्हणून 2022ला रिनोव्हेशन केलेलं शासकीय रुग्णालय तोडून टाकलं. आता त्या तालुक्यामधल्या ज्या आदिवासी बायका शेअर रिक्षानी, शेअर टेम्पोनी, बसेसनी त्या बसस्टँडपर्यंत यायच्या आणि समोरच्या हॉस्पिटलमध्ये जायच्या, त्या आता जाऊ शकणार नाहीत कारण हॉस्पिटलच नाही. आणि कुंभमेळा 28 महिने चालणार. तेव्हा या बायकांनी कुठं जायचं, आदिवासी बायकांनी? तेव्हा त्यांचं म्हणणं, इथून 14 किलोमीटर लांब अंतरावरती 2 स्वामींनी एक हॉस्पिटल बांधलेलं होतं जे 4 वर्षापासून बंद आहे. ते आम्ही 10 लाख रुपये महिना भाड्याने घेणार आहोत. म्हणजे भिकेचे डोहाळे हाच त्याला शब्द आहे. लोकांच्या आयुष्याची, जीवनाची कवडीची किंमत नाही. कारण नॉन बायोलॉजिकल ना काहीच घेणं देणं नाही, कशाचंच घेणं देणं नाही. हा जो सगळा प्रकार. आणि मग त्याच्यासाठी रामायणातल्या वेगवेगळ्या गोष्टी, त्याच्यासाठी फालतू माणसं आणणं. अशोक खरातच्या वेळेला मला म्हटले, खूप लोकांचा आग्रह होता की तुम्ही त्याच्याबद्दल काहीतरी व्हिडिओ करा. मी व्हिडिओ करणार म्हटलं, पण मी अशोक खरातबद्दल मला एकही शब्द बोलायचा नाही. किळस येते. त्याच्याकडे जाणाऱ्या बायकांबद्दल मला एकही शब्द बोलायचा नाही. तो त्यांच्याशी काय करायचा त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. तुमचं समाज म्हणून इतकं अधःपतन का झालं हे कधी विचार करताय का? हे अधःपतन झालं त्याच्या मागे सिस्टेमॅटिक एक कार्यक्रम राबवला गेला. या देशातल्या नागरिकांचा न्याय या संकल्पनेवरचा विश्वास उडायला हवा. या देशातल्या नागरिकांचा शिक्षण या गोष्टीवरचा विश्वास उडायला हवा. या देशातल्या नागरिकांचा कर्तृत्व या गोष्टीवरचा विश्वास उडाला की ते दैववादी होणार. आणि दैववादी झाले की असे फालतू लोकांच्या मागे धावणार. मग तो येडा बागेश्वर पण येऊन काही बोलून जातो. इथं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आत्ता काल का परवाच बोलला, यांच्या उपस्थितीत बोलला त्या लोकांच्या. आणि त्यांनी हे सगळं सहन करायचं. तो एक मवाली
इतक्या घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करतो, त्याला विधानसभेच्या गेटवर अडवलं पाहिजे, खेटरांनी मारण्याची लायकी आहे. तो एका प्रकाशकाला फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतो. म्हणजे त्याचे एका वाक्यामधलं अर्धवाक्य असं असतं की माझ्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराज आहे, आणि उरलेल्या अर्ध्या वाक्यामध्ये तो त्याच माणसाच्या आई बहिणीवरून घाण शिव्या देतो. हे होऊ कसं शकतं? हे असे निर्माण कसे होतात? कारण पुन्हा हेच, सामान्य माणसाचा न्याय या संकल्पनेवरचा विश्वास उडाला, सामान्य माणसाचा शिक्षण या संकल्पनेवरचा विश्वास उडाला. कितीही शिका, नोकरीच मिळूच देणार नाही. आणि याचं कारण आहे, या 12 वर्षामध्ये इतकं नोकऱ्या का गायब झाल्या, याचा आपण कधी विचार करतो का? माझा देशाचा प्रमुख असा असतो जो सांगतो की त्याच्या आयुष्यातली अत्यंत मेहनत, कष्ट करून कुटुंब सांभाळण्याची जी 35 वर्ष होती, तेव्हा तो भीक मागत होता. त्यामुळे ज्यांनी कष्ट करून कधी स्वतःचं पोट नाही भरलं, तो तुम्हाला काय नोकऱ्या मिळवून देणार आहे? करूच शकत नाही. ऐत खाऊ आयुष्यभर, ऐत खाऊ माणूस कधी दुसऱ्यासाठी काहीतरी निर्माण करतो का? कधीच होऊ शकत नाही हे. त्यामुळे न्यायावरचा विश्वास उडवला, शिक्षणावरचा विश्वास उडवला, कर्तृत्वावरचा विश्वास उडवला. मग लागले नवसकर, उपासकर, तापासकर, काय 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 बावळटपणा. आणि त्याच्यामुळे हे निर्माण झालं. आज विश्वास बसत नाही की 2013 साली हाच भारत चंद्रावर पाणी शोधत होता, चंद्रावर पाणी शोधत होता. आज या मशिदीखाली काय आहे, त्या कबरीखाली काय आहे, माझा मुख्यमंत्री काय करतो, वर्षा बंगल्यामध्ये शिंग कुठं पुरून ठेवलेली आहेत. अरे, सगळा बिंडोकांचा सुकाळ चाललेला आहे. संविधानिक दृष्टिकोन ठेवा, धार्मिक सौहार्दता वाढवा, हे माझ्या संविधानाने मला सांगितलेली कर्तव्य आहेत ना. पण हे याला हरताळ जाणीवपूर्वक स्ट्रॅटेजिकली नेतृत्व फासतं, आणि आपण हसलो की ते न्यू नॉर्मल होऊन जातं. म्हणजे 2014 साली शेवटची बंगलोरमध्ये झालेली जी नॅशनल सायन्स काँग्रेस झाली, दरवर्षी व्हायची पूर्वीच्या भारतात, ती 2014ला शेवटची झाली. त्या सायन्स काँग्रेसमध्ये नॉयन बायोलॉजिकलनी भाषण करताना सांगितलं, गणपती प्लास्टिक सर्जरी. म्हणजे जे डॉक्टर असतील त्यांना हे माहिती आहे की असेलच तर ॲट द मोस्ट ऑर्गन ट्रान्सप्लांट आहे. पण तिथूनच मूर्खपणा सुरू झाल्यानंतर खाली चढाओढ होतेच ना, लागतेच ना. मग कोणतरी म्हणतं गोमूत्रामध्ये सोनं असतं, मग आणखीन कोणीतरी म्हणतं गाईच्या शेणातून युरेनियम पास होत नाही. मग एक आणखीन येडं आलं, ते म्हटलं की सोलर पॅनलचा वापर वाढल्यामुळे सूर्य थंड व्हायला लागलाय. याचा बाप गेला होता सूर्याचं टेम्परेचर मोजायला. पण हे सुरू होतं, याचं कारण कुठल्या का मार्गाने यांनी चालवलेला नॅरेटिव्ह, यांनी चालवलेला अजेंडा हा कुठे ना कुठेतरी लोक स्वीकारत गेले. माझ्या लहानपणी, म्हणजे मी सरांना मगाशी सांगत होतो की माझ्या लहानपणी इयत्ता 4थी ते 12वी मी रस्त्यावर पेपर विकायचो. मी रोज शांताबाई दाणींकडे पेपर टाकायला जायचो. रोज शांताबाई दाणी माझी शिकवणी घ्यायच्या. हे जे शाळाबाह्य संस्कार वर्ग होते हे बंद पडले. हे संस्कार वर्ग बंद पडले. राष्ट्रसेवा दलाच्या शाखा बंद झाल्या, सेवादलाच्या शाखा बंद झाल्या, त्यातलं प्रशिक्षण बंद झालं. त्यामुळे आपली संस्कार केंद्र बंद झाली आणि दुसरी कुसंस्कार केंद्र मात्र चालूच राहिली. हे आपण कधी सुरू करणार? आज म्हणजे आत्ता मला इथं काय झालं माहीत नाही, 14 तारखेला नाशिकला जेव्हा जयंती झाली, ते एलईडीचे डिस्प्ले काय, नंतर डीजे, 5-5, 10-10 डीजे एकेका गाडीवरती, करोडो रुपयाचा खर्च. कोणी वर्गण्या दिल्या? कोणी पैसे दिले? हे कोणीतरी पैसे दिल्यानंतर होऊ शकलं ना. करोडो रुपयाचा खर्च झाला कसा? हे कोणीतरी पैसे देतं, त्याची सवय लावतं, आणि जे व्हायला पाहिजे म्हणून यावेळेच्या 14 तारखेपासून आम्ही असं ठरवलं की आम्ही नाशिकमध्ये
येणारी प्रत्येक 14 एप्रिल, येणारा प्रत्येक 6 डिसेंबर, येणारी प्रत्येक 26 नोव्हेंबर, येणारा प्रत्येक 19 फेब्रुवारी, येणारी प्रत्येक बुद्ध जयंती ही फक्त शिबिरांनी साजरी करणार. फक्त शिबिर. खूप महत्वाचं आहे हे. तंदुरुस्त असणं जसं महत्वाचं आहे तसं मन दुरुस्त असणं पण गरजेचं आहे. त्यामुळे मन दुरुस्तीसाठी ही शिबिरं चालवलीच पाहिजे, ती चालवायलाच हवीत. त्याला काहीही पर्याय नाही आहे. कारण ते नाही झालं तर मग हा द्वेष पसरवणं सोपं पडतं. हे सगळे जे काही अजेंडे आहेत हे सगळे रेटणं सोपं होतं. म्हणजे बीजे मेडिकल कॉलेज, सर, बीजे मेडिकल कॉलेजमध्ये 19 फेब्रुवारीला त्या कॉलेजच्या प्रशासनाने असा लेखी आदेश काढला की फक्त मराठा समाजाच्या मुलांना सुट्टी असेल. शिवजयंतीला 14 एप्रिलला लेखी आदेश काढला की फक्त आंबेडकरी समाजाच्या मुलांना सुट्टी असेल, इतरांना नाही. ही हिम्मत कशी होते महाराष्ट्रात? आणि जर म्हणायचं असेल की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, हा राजर्षी शाहू महाराजांचा, हा संभाजी महाराजांचा, हा महात्मा फुलेंचा, सावित्रीमाईंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, तर काय फक्त म्हणत राहायचं का? कधीतरी यांचा पराक्रम दाखवा ना. कधीतरी यांचा पराक्रम दाखवायची वेळ आहे आत्ता. आता नाव घ्यायचं नाही, आता फक्त पराक्रम दाखवायचा. तुमची हिम्मत कशी होते महाराष्ट्रात राहून हे बोलायची? ही वेळ येते आपल्यावरती की महाराष्ट्राला सांगावं लागतं शिवाजी कोण होता. महाराष्ट्राला, ज्यांनी प्रत्येक पाऊल त्या माणसाच्या मार्गावर टाकायला हवं, त्याला हे सांगावं लागतं. हे खूप गंभीर आहे. आणि याची आज दखल नाही घेतली तर उद्या भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते. आता हे SIR करणार, जनगणना करणार. म्हणजे मी 2009 साली मी IBN लोकमतचा ब्युरो चीफ असताना माझ्या अहमदनगरच्या एका स्ट्रिंगरनी बातमी पाठवली की सर ही टिकरमध्ये जाईल का खालच्या पट्टीत. आणि मला ग्रूम करायचं होतं ना. ग्रामीण भागातली ही जी सगळी मुलं काम करायला सुरुवात केलेली होती त्यांना ग्रूमिंग पण करणं गरजेचं होतं. त्यांनी बातमी पाठवली. त्या बातमीमध्ये एवढंच लिहिलं होतं की एक दरोडा पडला, त्या दरोड्यामध्ये 5 पारधी समाजाचे आरोपी अटक केलेत. तर मी त्याला म्हटलं हे असं नाही, म्हटलं FIRची कॉपी पाठव. त्याला कळलं पाहिजे की बातमी कशी घ्यायची, ती डेव्हलप कशी करायची हे. तर तो गेला, त्यांनी FIR कॉपी पाठवली. पुन्हा असंच झालं की त्यांनी वाचलीच नाही. वाचल्यानंतर मी त्याला म्हटलं की अरे याच्यामध्ये आरोपी क्रमांक 5 अमोशा काळे, वय वर्ष 18 महिने लिहिलंय, तर जा परत. तो परत गेला. परत आला, त्यांनी मला फोन केला, सर खरंच 18 महिन्याचा मुलगा आहे म्हणे. 18 महिन्याचा मुलगा. तो मला म्हटला की कडेवर पोलिसांनी कोर्टात आणला, जजनी मानही वर करून पाहिली नाही, 7 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावून दिली, दरोडेखोर म्हणून. मग मी राजदीपला फोन केला, आम्ही OB व्हॅन मागवून घेतली, ती बातमी केली. बातमी केल्यानंतर मुकुल वासनिक जुना भारत होता बरं का तेव्हा मुकुल वासनिक समाज कल्याण मंत्री होते. मुकुल वासनिकांनी 24 तासात सत्यशोधन समिती, फॅक्ट फाइंडिंग कमिटी जस्टिस थूलच्या अंडर ही तिथं पाठवली. तिथं पाठवल्यानंतर त्याची जनसुनवाई झाली. जनसुनवाई झाल्यानंतर त्या न्यायाधीशापासून सिनियर PI पासून सगळे सस्पेंड झाले. आणि मग लक्षात आलं की हे भयंकर आहे ना. दरोडा पडला म्हणून आजूबाजूच्या सगळ्या पालांमधले जेवढे पारधी सापडतील ते उचलून आणायचे का? कारण म्हणजे 1871ला इंग्रजांनी यांना गुन्हेगार म्हटलं. कारण 1857च्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये यांनी भाग घेतला होता. त्यात महाराष्ट्रातल्या जमाती आहेत 42, पारधी, रामोशी, बेरड, मसणजोगी, कैकाडी, कोल्हाटी, माकडखेळ करणारा, डोंबारी, वासुदेव, हे सगळे गुन्हेगार जमात. हो, म्हणजे आता वासुदेव किती निरुपद्रवी, माकडखेळ करणारा किंवा डोंबारी किती निरुपद्रवी, पण हे गावागावात फिरायचे आणि इंग्रजांच्या विरोधातली माहिती क्रांतिकारकांना द्यायचे, म्हणून हे पण जन्मतः गुन्हेगार. हे 1871ला त्यांना गुन्हेगार केलं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1959ला यांना डिनोटिफाय केलं. क्रिमिनल म्हणून नोटिफाय केलं होतं, यांना डिनोटिफाय केलं. यांना डिनोटिफाय केल्यानंतर सुद्धा पोलिसांच्या ट्रेनिंग मॅन्युअलमध्ये हे गुन्हेगारच राहिले.
आणि ट्रेनिंग मॅन्युअलमध्ये गुन्हेगार राहिल्यामुळे कायम यांना तशीच वागणूक मिळाली. 72 तासापेक्षा जास्त कुठल्याही गावात राहायचा अधिकार नाही. आता रहिवासच नाही स्थायी, त्यामुळे रहिवासी दाखला नाही. रहिवासी दाखला नाही त्यामुळे शिक्षण नाही, रेशन कार्ड नाही. रहिवासी दाखला नाही म्हणून मतदार यादीमध्ये नाहीत. रहिवासी दाखला नाही म्हणून जनगणनेत नाहीत. आणि म्हणून कुठल्याच राजकीय पक्षाची गरजही नाही. आणि मग या बातम्या त्यावेळेला मी 58 दिवस या सगळ्या समाजाच्या वस्त्यांमध्ये पालापालांवर त्यांच्यासोबत त्यांच्या झोपड्यांमध्ये राहिलो. त्यांच्याबरोबर राहून एक डॉक्युमेंटरी बनवली जी मराठीत भटक्यांची पारद आणि डिस्कवरिंग ऑफ द डिस्कवर्ड नावाने इंग्लिशमध्ये अशी केली. तिला रामनाथ गोयंका त्यावेळेला मिळालं होतं. पण जुनं सरकार होतं ते. ही डॉक्युमेंटरी आल्यानंतर रेणके आयोग बनवला गेला. रेणकेंच्या अध्यक्षतेखाली, बाळकृष्ण रेणकेंच्या, त्यांनी देशभरामध्ये सर्वे केला आणि देशभरामध्ये सर्वे करून त्यांनी रिपोर्ट केला की 2011ला यांची लोकसंख्या देशामध्ये 13 कोटी होती. 13 कोटी. आज ती झाली असेल 16-17 कोटी. ही 16-17 कोटी म्हणजे इंग्लंडच्या लोकसंख्येपेक्षा जास्त जनसंख्या आम्ही आमच्या पोटात गुप्तपणे घेऊन फिरतोय, गुप्तपणाने. आणि हे जे बावळटासारखे कायदे काढतात, SIR असेल, त्याच्यानंतर जनगणना असेल किंवा CA NRC असेल, या 15-16 कोटींनी कुठले कागद द्यायचे हो त्यांच्या नागरिकत्वाचे पुरावे म्हणून? काहीच नाहीये ना त्यांच्याकडं. आणि मग 16 कोटी मानवांना तुम्ही काय समुद्रात बुडवणार आहात? कुठल्या तुरुंगात ठेवणार आहात? पण काहीही विचार करायचा नाही. हे आत्ता जे महिला आरक्षणावरून गोंधळ घातला अख्खा, नारी सन्मान. तो कोण बोलतोय नारी सन्मानाबद्दल? मला एक बाई माहिती आहे जिला सन्मान मिळण्याची अत्यंत गरज आहे. ती 44 वर्ष सन्मान मिळण्याची वाट पाहते. जसोदा 44 वर्ष वाट बघते. तिचा सर्वात पहिला इंटरव्ह्यू मी केला होता की अशी अशी आहे, हे मी इंटरव्ह्यू केला होता. याच्या गावात त्यावेळेला मी गेलो होतो, तेव्हा यांच्या गावातला एकही माणूस मला असा भेटला नाही ज्यांनी सांगितलं की याच्याबरोबर मी शाळेत जात होतो. एकही माणूस नाही संपूर्ण गावात. आता जो शाळेचा दाखला नाही दाखवू शकत तो माझ्याकडे सगळे कागद मागू राहिला. सगळे कागद. हे खूप म्हणजे आपण तडीपारला नोकरी देत नाही. तुमच्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये एखादा जर आला आणि म्हटला की मी तडीपार होतो पण आता मला गुन्हे बिने काय करायचे नाहीत, मला नोकरी द्या, आपण नोकरी देत नाही. आपण तडीपारला वल्लभभाई पटेलांच्या खुर्चीत बसवलाय आणि तो लोकसभेमध्ये कशी भाषणं करतो. त्या CA 370 कलम ज्या वेळेला हटवलं तेव्हा कोणीतरी विचारलं की आज फारुख अब्दुल्ला संसदेत का नाही आहेत? त्यावेळेला तो म्हणतो की मैं क्या कनपट्टी पे बंदूक रख के लेके आऊं क्या? सडक छाप भाषा, सडक छाप. कनपट्टी पे बंदूक रख के लेके आऊं क्या? हे देशाचा गृहमंत्री बोलतो. हे इतकं भयंकर आहे. पण हे सगळं होत आहे कारण हे सगळं होऊ दिलं जात आहे. आपण दाखवत नाहीये आपली ताकद. आणि आता जो सगळा बेछूट 240 वर ज्या वेळेला हे अडकले त्याच्यानंतर यांच्या लक्षात आलं की हे मिळालेलं निसटू पण शकतं. आणि म्हणून आता इतका वेग पकडला आहे या सगळ्या अनाचाराचा की याचा खरोखर गंभीरपणाने विचार करायला हवा. हे जी संविधानिक कर्तव्य नागरिकांनी बजावायची आहे ती राज्यकर्त्यांनी बजावली पाहिजेत ना. धार्मिक सौहार्दता वाढवणं, काय बोलतायत आपले? निवडणुका कशा झाल्या आपल्याकडच्या? कपड़ों से पहचान लेते हैं, बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है. तो पुरणपोळ्यावाला भाषण करत होता, ही निवडणूक धर्मयुद्ध समजा. अरे या थराला गेलात तुम्ही. आणि हे सगळं करून तुमचा असा भ्रम आहे की या देशातली लोक हे सहन करत राहतील
महाराष्ट्र, मी दरवेळेला मला सर्वात जास्त देशात अपेक्षा असेल तर ती महाराष्ट्रात आहे. हा महाराष्ट्राचं पाणी गढूळ केलं जात आहे जाणीवपूर्वक. मग तो बागेश्वर असेल, तो मवाली गायकवाड असेल, आणखीन तो एक आहे मनोहर, बापाचं नाव माहीत नाही, कुलकर्णी. हो, सांगलीत शांतिनिकेतनमध्ये कार्यक्रम होता. नाही, तिथं मी कार्यक्रमाला गेलो. माधवराव माने नावाचे स्वातंत्र्य सैनिक 100वा वाढदिवस तो साजरा करण्यासाठी बोलावलं. तिथं मी गेलो तर गाडीतून उतरल्याबरोबर तो पोलीस अधिकारी आला. मला म्हटला की ते संभाजी भिडे हे नाव नाही घ्यायचं, त्यांच्याकडे 10,000 धारकरी आहेत, तलवारी बिलवारी असतात, ते हल्ला करतात. आणि 4 दिवस आधी त्यांनी भाषण केलं होतं की 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन नाही, हा काळा दिवस आहे. 4 दिवस आधी. मग मी तिथं गेल्यानंतर म्हटलं की मला पोलिसांनी असं सांगितलं की याच्याबद्दल नाही बोलायचं. म्हटलं मला त्याच्याबद्दल बोलायचंच नाही, मला मनोहर कुलकर्णीबद्दल बोलायचं आहे. त्यामुळे तुम्ही जे नाव घेतलं त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. आणि दुसरं नाव जे आहे ते नाव मी असं घेतो की मनोहर बापाचं नाव माहीत नाही, कुलकर्णी. आणि असं घेतो याचं कारण त्याला पण माहीत नाही, कारण त्याला माहीत असतं त्यांनी लावलं असतं ना. तो लावत नाही म्हणून मी असं म्हणतो बापाचं नाव माहीत नाही, कुलकर्णी. तर म्हटलं त्या माणसाने असं सांगितलं की हा 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन नाही आहे. मग हे आपण ज्यांचा 100वा वाढदिवस साजरा करतोय ते स्वातंत्र्य सैनिक आहेत की नाही म्हटलं. या सांगली जिल्ह्याला क्रांतिसिंह नाना पाटलांचा जिल्हा म्हणायचं की नाही, जर त्याचं म्हणणं असेल की क्रांती झालीच नाही तर. त्यामुळे मला हे मान्य नाही. मला असं वाटतं हा स्वातंत्र्य दिन आहे. मला शक्य असेल तेवढा मोठा तिरंगा घेऊन मी सांगलीमध्ये येणार, कलेक्टर ऑफिस समोर उभा राहणार. या लोकांच्या धारकऱ्यांनी माझे तुकडे करून टाकले तरी माझी काही पर्वा नाही, कारण गुन्हा मी करणार नाहीये, ते करणार आहेत. लॉ अँड ऑर्डर जपण्याची जबाबदारी तुमची आहे आणि तुम्हाला सुद्धा तुमची जबाबदारी पार पडता यावी म्हणून पगार मिळावा यासाठी कर आम्हीच भरतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचं तुम्ही करा. मी येणार आणि मी स्वातंत्र्य दिन साजरा करणार. आणि 15 ऑगस्टला तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पण या. आणि मी झेंडा घेऊन गेलो 15 तारखेला 8 दिवसांनी. त्यावेळेला 8,000 लोक आले कलेक्टर ऑफिसच्या समोर. तिथल्या कलेक्टरचं म्हणणं की एकाही स्वातंत्र्य दिनाला त्याच्या करिअरमध्ये त्यांनी महाराष्ट्रात एवढी लोक एका ठिकाणी आलेली पाहिली नाहीत, सरकारी कार्यालयासमोर, सरकारी कर्मचारी सोडून. हे पुन्हा पुन्हा हे सांगण्याचं कारण हे सर्व होऊ शकतं. आपण आपली ताकद दाखवायला पाहिजे, आपण आपलं सार्वभौमत्व सिद्ध करायला हवं. हे जर करू, आणि हेच ते योगदान आहे जे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. मला जेंडर न्यूट्रल राहा म्हणून सांगितलं स्वतंत्र भारताच्या जन्माच्या दिवसापासून. मला रेस न्यूट्रल राहा म्हणून सांगितलं. या देशातल्या आदिवासींना, या महिलांना, या देशातल्या मागासवर्गीयांना, या देशातल्या ओबीसीजना कोणतंही आंदोलन न करता पहिल्या दिवसापासून ते सर्व अधिकार मिळाले जे जे.आर.डी. टाटांना मिळाले. पहिल्या दिवसापासून. आणि हे जे म्हणजे मगाशी मी जे मतदार यादीचं उदाहरण सांगितलं, 18,92,00,000 मतदार यादीमध्ये नाव येणं ही अनमोल गोष्ट होती. हे आज जे येडे बोलतात ना 70 वर्षात काय केलं, 5,000 वर्षात जे या देशात झालं नव्हतं ते पहिल्या 2 वर्षात झालं. या देशातल्या महिलांना, या देशातल्या मागासवर्गीयांना, या देशातल्या अल्पसंख्याकांना काहीही ठरवायचा अधिकार नव्हता. त्यांना पहिला हा अधिकार मिळाला की त्यांचं सरकार ते निवडू शकतात. त्या सरकारकडे त्यांनी निवडलेल्या प्रतिनिधीच्या मार्फत त्याच्या अपेक्षा, त्यांच्या शंका, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या आकांक्षा हे सर्व मांडू शकतात. आणि नाही पसंत आलं काम तर त्यांना घरी पण बसवू शकतात. आणि हे जे नेहरूंनी शेवटी जे लिहिलं की हे वास्तवात आलंय कारण याची कोणीतरी कल्पना केली होती. आज खूप जणांना असं वाटतं की काय करायला हवं, काय केलं म्हणजे हे बदलेल. माझं एवढंच म्हणणं आहे, कल्पना करा, कल्पना करा. कारण मोदींचं काय करायचं, शहांचं काय करायचं, फडणवीसचं काय करायचं याचा विचार करण्यापेक्षा याचं कारण ही लक्षणं आहेत, आजार नाही. आजार रेशीम बागेत आहे, आजारावर उपचार होणं गरजेचं आहे.
आजारावर उपचार झाला तर लक्षणं आपोआप पळून जातात. त्या आजारावर उपचारासाठी काय करायचं याची कल्पना करायला सुरुवात करा. हजारो कल्पना सुचतील, हजारो. म्हणजे त्या आंदोलनांच्या सुचतील, प्रबोधनाच्या सुचतील, शिबिरांच्या सुचतील, प्रशिक्षणाच्या सुचतील, केडर्स डेव्हलप करण्याच्या सुचतील, सर्व प्रकारच्या कल्पना सुचू शकतात, त्याचे मार्ग सुचू शकतात. कल्पना तर करा. आपली कुंठित नाही झालेली ना बुद्धी. आणि त्यांना काय वाटत असतं की ही संविधानाने दिलेली मूल्य ही अशीच उधळून लावू शकतात. हे दिलेलं संविधान, या संविधानाने दिलेले स्वातंत्र्य, त्या संविधानाने दिलेले अधिकार, हक्क हे असे एका मिनिटात, 2 वर्षात, 3 वर्षात हे बुलडोज करू शकतात. हे होऊच शकत नाही. त्या संविधानासाठी म्हणजे हे संविधान या सर्व रोग बाळगणाऱ्या लोकांना काय सांगतंय. छोटीशी कविता आहे. मैं कोई मुल्क नहीं हूं कि जला दोगे मुझे, कोई दीवार भी नहीं कि गिरा दोगे मुझे, कोई सरहद नहीं कि मिटा दोगे मुझे, ये जो मेज पर पूरी दुनिया का नक्शा तुमने बिछा के रखा है, इसमें कावाक लकीरों के सिवा कुछ भी नहीं, तुम मुझे इसमें कहां ढूंढते हो. मैं एक अरमान हूं दीवानों का, एक सख्त जा ख्वाब हूं कुचले हुए इंसानों का. लूट जब हद से सिवा होती है, जुल्म जब हद से गुजर जाता है, तब मैं अचानक किसी कोने में नजर आता हूं, किसी सीने से उभर आता हूं. आज से पहले भी तुमने मुझे देखा होगा, कभी मगरिब में, कभी मशरिक में, कभी शहरों में, कभी गांवों में, कभी जंगल में, कभी बस्ती में. मेरी तारीख ही तारीख है, मेरा कोई ज्योग्राफिया नहीं. और तारीख भी ऐसी जो पढ़ाई तो नहीं जाती, लेकिन फिर भी लोग छुप छुप कर पढ़ते ही है. कि मैं गालिब कभी मगलूब हुआ, कातिलों को कभी सूली पे चढ़ाया मैंने, और कभी आप ही मसलूब हुआ. फर्क सिर्फ इतना है, कातिल मेरे मर जाते हैं, मैं न मरता हूं न मर सकता हूं. हे आपल्या देशाचं संविधान आहे. न मरता हूं न मर सकता हूं. पण ते तरच होऊ शकेल जर त्याच्या संरक्षणासाठी, त्याच्यासाठी म्हणून आपण ही सगळी किंमत मोजायला तयार झालो तर. माझ्या बाबतीत काय घडलं हा भाग, भूतकाळातला भाग सोडून द्या. माझ्या मुलीने मला विचारलं होतं की बाबा तू हे सगळे उपद्व्याप का करतो, ऑलरेडी इतकं घडलंय, इतका त्रास झाला, हे सगळं झालं. तेव्हा मी तिला म्हटलं होतं की मी ज्या वेळेला इयत्ता 4थीत रस्त्यावर पेपर विकायला लागलो, त्यावेळेला 10% कमिशन मिळायचं. 30 पैशाचा महाराष्ट्र टाइम्स विकल्यावरती 3 पैसे मिळायचे, 3 पैसे. आणि समजा 9 विकले गेले आणि 1 अंगावर पडणार असेल तर ओक्साबोक्षी रडू यायचं. कारण मुळात विकताना खूप ओरडावं लागलेलं असायचं, ओरडून ओरडून विकावे लागलेले असायचे. आणि 2-4 पेपर उरणार आहेत असं वाटायला लागलं की संपूर्ण मेहनत आपली धुळीला मिळणार. रडू यायचं. इकडे धाव, तिकडे धाव, तिकडे धाव, असं करत करत जो भेटेल त्याच्या अक्षरशः रडत रडत गयावया करायचो की प्लीज घ्या ना, प्लीज घ्या ना, शेवटचे उरलेत. त्यावेळेला हे जे माझ्या आयुष्यामध्ये रोज 2-4 माणसं भेटली, त्यांना कदाचित पेपर विकत घ्यायचा नव्हता, पण त्यांना त्या 4थीतल्या मुलाची दया आली की एवढं ऊन आहे, एवढा पाऊस पडतोय, एवढी थंडी आहे, तरी हे येडं धावतंय, ओरडतंय. त्याची दया आली, कीव आली, म्हणून त्यांनी माझ्याकडून पेपर विकत घेतला. ते रोज मला भेटलेली जी 2-4 माणसं होती, त्यांचे माझ्या आयुष्यामध्ये अनंत उपकार आहेत. आणि त्या सर्व लोकांची मला नावं माहीत नाहीत, त्यांची जात माहीत नाही, त्यांचा धर्म माहीत नाही, त्यांचा पंथ माहीत नाही, मला काहीच त्यांचं माहीत नाही. पण त्यांच्यामुळे मी शिकू शकलो, त्यांच्यामुळे मी शिकलो. मी जे शिकलो ते हे शिकलो. स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, न्याय, हे त्याच्यातून मी शिकलो. त्या लोकांमुळे, त्या अज्ञातांमुळे. त्या अज्ञातांचे ऋण जर मला फेडायचे असतील तर याच मूल्यांसाठी मला भांडत राहावं लागेल. कारण हेच उपकार त्यांनी माझ्यावर केले आणि म्हणून मी हे करणार.
आणि करत राहणार. आणि हे काहीही करू शकणार नाहीत. काही, कारण जिथं जिथं तुम्ही यांच्यासमोर विवेक घेऊन जाता, लॉजिक घेऊन जाता, तिथं यांना पळता भुई थोडी होऊन जाते. अक्षरशः पळता भुई थोडी होते. म्हणजे हे राम मंदिराच्या वेळेला ज्या वेळेला बावरटासारखे फिरत होते ना, अक्षता वाटत बिटत, तेव्हा मी राहतो तिथं आले. मी खाली गेलो आणि गेट लावून घेतलं. म्हटलं आतमध्ये नाही यायचं. म्हणजे का बरं? तर म्हटलं ते बोर्डावर काय लिहिलं तुम्ही? तर म्हणे अक्षदा. म्हटलं अक्षदा म्हणजे काय असतं? म्हणे हे तांदूळ. म्हटलं अरे याला अक्षता म्हणतात. तू जे लिहिलंय ते अक्षदा आहे. त्यामुळे तू जे लिहिलंय ते घेऊन ये. मग त्याला कळेच ना आता काय करायचं. मला म्हणे असं काय करता, रामायणात आपलं नाशिकचं केवढं महत्त्व आहे. म्हटलं मग भारतातलं पहिलं अपहरण नाशिकला झालं, काय महत्त्व आहे. म्हटलं आता अपहरण झालं तर कसं झालं बाबा? कारण लक्ष्मण रेषा आखली होती, ती ओलांडून जो कोण आतमध्ये येईल तो जळून जाईल सांगितलं होतं. मग रावण का नाही जळला? तर म्हणे नाही, सीताच ओलांडून बाहेर गेली. म्हटलं का? तर म्हणे त्याला भिक्षा द्यायला. म्हटलं अरे त्याची लंका सोन्याची होती, त्याला काय भिक्षा द्यायची? म्हणे नाही, तो साधूच्या वेशात आला होता. म्हटलं मग रामायणाचं पहिली शिकवण ही आहे, साधूच्या वेशात येणाऱ्यांपासून सावध राहा. आज तेच करतायत ना. म्हटलं त्याच वेशामध्ये येऊन तुम्हाला फसवतायत ना. आणि तो कोण होता? म्हटलं म्हणजे काय, राक्षस होता? म्हटलं नाही रे, तुमच्या चातुर्वर्ण्याप्रमाणे रावण कोण होता? मग त्याला उत्तर माहिती असून सुद्धा द्यायची हिंमत नाही. तर म्हटलं मग साधूच्या वेशातला राक्षस एवढं त्याचं चालू होतं. म्हटलं मग साधूच्या वेशातल्या त्या माणसांना राक्षस म्हणायचे तेव्हा. आणि म्हणून रामानी अयोध्येला परत आल्यानंतर रावण जाळायला सुरुवात केली, की प्रजेच्या लक्षात राहावं की कोणापासून सावध राहायचं आहे, म्हणून दरवर्षी जाळायचा. तर परत तेच झालं ना, विवेक आला की डिमॉलिश. मग मला म्हणे की हे झेंडे तरी घ्या. म्हटलं हे काय झेंडे? म्हणे भगवे झेंडे. म्हटलं हे कोणाचे? म्हणे रामाचे. म्हटलं रावणाचा कुठल्या रंगाचा होता? म्हणजे म्हटलं अरे क्षत्रिय रामाचा जर भगवा रंगाचा झेंडा होता, तर ब्राह्मण रावणाचा कुठला रंगाचा झेंडा होता? हिरवा होता का, पिवळा होता का, निळा होता का, लाल होता, काय होता? भगवाच होता ना. हो. म्हटलं कौरव आणि पांडवांचे कुठल्या रंगाचे झेंडे होते? म्हणे सेम होते. म्हटलं मग आपापसात लढून लाखो लोक मेलेणारे. म्हटलं त्याच्यापेक्षा बरं आहे ना हा तिरंगा, तोच आमच्या बिल्डिंगवर आम्ही लावतो आणि तोच लावणार कायम. मग ते झालं सगळं, प्राणप्रतिष्ठा वगैरे. परत आले, पेढे घ्या. म्हटलं कशाबद्दल? मग प्राणप्रतिष्ठा झाली ना म्हणे. म्हटलं अरे कशाचे पेढे वाटता रे तुम्ही? म्हणजे म्हटलं अरे सगळी शुभ कार्य ही तुमच्या हिंदू धर्माप्रमाणे नवरा बायको एकत्र बसून करतात. फक्त अशुभ कार्य जेवढी असतात, अंतिम संस्कार असेल, श्राद्ध असेल, वर्षश्राद्ध असेल, हे एकटा पुरुष करतो. मग अशुभ कार्याचे पैसे वाटतो का तू? पेढे वाटतोय का तू? म्हटलं अशुभ कार्य केल्याचे नाही, असं नाही. म्हटलं हां, दुसरी गोष्ट, तिथं 2 जण होते. म्हटलं एक काळा स्वेटर घालून होता. मग एक तर मला असं सांगा की भागवत आणि मोदी हे जोडपं होतं, किंवा केलेलं कार्य अशुभ होतं, हे तरी सांगा. आणि बघ ना म्हटलं काय झालं, ते असं घडलं, त्यामुळे ते मंदिर गळायला लागलं. म्हटलं पाणी तिथं, त्या बाबरची मशीद 450 वर्षात गळली नाही, ताजमहाल 500 वर्षात गळला नाही. तुम्ही मंदिर बांधलं आणि गळायला लागलं तिथं. रामानी सगळं आयुष्य जगल्यानंतर जलसमाधी घेतली होती. म्हटलं तुमचा काय प्लॅन आहे? मग गप्प बसले. पण म्हणून सतत सांगणं आहे की विवेकाने विचार करायचा, तर्काने विचार करायचा आणि विवेकाने केलेला विचार बोलायचा. जरी विवेकाने विचार करणाऱ्या दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे सगळ्यांचे खून झाले असले तरीही त्याच पद्धतीने बोलायचं. यांचे खून होतात कारण त्यांचा विवेक हा यांना डिमॉलिश करत असतो, बुलडोजर न लावता डिमॉलिश करतो. म्हणून ते विवेकाला घाबरतात
आणि म्हणून बोलणं गरजेचं आहे. जर बोलण्याचं स्वातंत्र्य राहिलं तरच लोकशाही टिकेल. म्हणजे मला काय पटतं आणि काय नाही पटत हे जोपर्यंत मी बोलूच शकत नाही तोपर्यंत त्या लोकशाही या शब्दाला काही अर्थच नाही. आणि म्हणून बोलणं गरजेचं आहे. आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता. कुछ नहीं सोचने पर या कुछ नहीं बोलने पर आदमी मर ही जाता है. त्यामुळे तसं मृतवत जर जगायचं नसेल तर उभे राहा आणि बोला. तुम्ही नुसतं बोलायला लागलात की यांना पळताभुई थोडी होईल. आणि तो बोलण्याचा अधिकार, ते बोलण्यासाठी लागणारी बुद्धी, त्या बुद्धीसाठी लागणारं शिक्षणाचा अधिकार, हे सर्व या महामानवाने आपल्याला दिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांचे हे जे अनन्वित ऋण आपल्यावरती आहे ते ऋण फेडणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे ऋण पिढ्यानपिढ्यांचं आहे आणि म्हणून ते फेडणं खूप गरजेचं आहे. आज मला या कार्यक्रमात बोलावलं, बायोलॉजिकल असल्यामुळे ऐकून घेतलं सर्वांनी. याबद्दल आयोजकांचे आणि तुमच्या सर्वांचे अगदी मनःपूर्वक आभार. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.